मित्रांनो, HIS 221 म्हणजेच आधुनिक जगाचा इतिहास या विषयाचा हा दुसरा व्हिडिओ आहे। या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पुस्तक दुसरे औद्योगिक क्रांती, युरोपीय राष्ट्रवाद आणि साम्राज्यवाद या दुसऱ्या पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत। तर आपण आता दुसऱ्या पुस्तकाची घटकवार ओळख करून देऊ। दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे औद्योगिक क्रांती, युरोपीय राष्ट्रवाद आणि साम्राज्यवाद। घटक पहिला आहे भांडवलशाही, स्वरूप व उदय। भांडवलशाही, स्वरूप व उदय या घटकात आपण भांडवलशाहीचे स्वरूप जाणून घेणार आहोत। भांडवलशाहीतील विविध विकासाचे टप्पे तसेच समकालीन समाजवादातून झालेल्या परिणामांची चर्चा करणार आहोत। अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत। 1. भांडवलशाही म्हणजे काय ते सांगून तिचे विविध विकासाचे टप्पे स्पष्ट करता येणे। 2. भांडवलशाहीचे समकालीन समाजावर झालेले परिणाम स्पष्ट करता येणे। या उद्दिष्टांच्या आधारावरून भांडवलशाहीचा अर्थ सांगून ह्या व्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट करा हा प्रश्न मे 2006, मे 2013, मे 2015 आणि मे 2016 मध्ये विचारला गेला। त्याचप्रमाणे भांडवलशाही व्यवस्थेची वैशिष्ट्ये सांगा हा प्रश्न नोव्हेंबर 2006, मे 2012, मे 2013 आणि मे 2015च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारला गेला। असेच काही महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे मार्गदर्शकात समाविष्ट करण्यात आलेली आहेत। इथे आपला घटक पहिला संपतो। दुसऱ्या घटकाचं नाव आहे औद्योगिक क्रांती, इंग्लंडमधील प्रारंभ। औद्योगिक क्रांती, इंग्लंडमधील प्रारंभ या घटकात आपण औद्योगिक क्रांतीचे टप्पे कोणते, इंग्लंडमध्ये ही क्रांती का घडून आली या दोन मुद्द्यांचा विचार करणार आहोत। अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत। 1. औद्योगिक क्रांतीचे टप्पे स्पष्ट करता येणे आणि दुसरा मुद्दा आहे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती का घडून आली ते सांगता येणे। या उद्दिष्टांच्या आधारावर औद्योगिक क्रांती म्हणजे काय, औद्योगिक क्रांतीचे टप्पे कोणते हा प्रश्न मे 2005, मे 2007 आणि मे 2008च्या परीक्षांमध्ये विचारण्यात आला। तसेच औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ इंग्लंडमध्ये का झाला, औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ इंग्लंडमध्येच का झाला याची कारणमीमांसा करा हा प्रश्न मे 2007, ऑक्टोबर 2007, मे 2008, मे 2011, मे 2012, मे 2013, मे 2014 आणि मे 2016च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात गेला होता। असेच उद्दिष्टांवर आधारित आणि महत्त्वाचे प्रश्न धमाल प्रकाशनाच्या मार्गदर्शकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। इथे घटक संपतो। पुढील घटकाचं नाव आहे विज्ञान विस्तार, औद्योगिक क्रांती व नवी ऊर्जा साधने। विज्ञान विस्तार, औद्योगिक क्रांती व नवी ऊर्जा साधने या घटकामध्ये औद्योगिक क्रांतीच्या आधीचा विज्ञान विकास व ह्या क्रांतीनंतर झालेले बदल, त्याचप्रमाणे नवीन ऊर्जा साधने ह्या गोष्टींची चर्चा आपण करणार आहोत। अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत। 1. औद्योगिक क्रांतीच्या अगोदर झालेला विज्ञान विकास स्पष्ट करता येणे।
दुसरं उद्दिष्ट आहे औद्योगिक क्रांतीने झालेल्या बदलाची चर्चा करता येणे. आणि तिसरं उद्दिष्ट आहे नव्या ऊर्जा साधनांचा परिचय करून देता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे विज्ञानाच्या विस्ताराने विज्ञानाच्या विस्ताराने औद्योगिकीकरण कसे झाले ते लिहा. हा प्रश्न मे 2009च्या परीक्षेला विचारण्यात आला. त्याचप्रमाणे औद्योगिक क्रांती काळातील इतर यंत्रशोध कोणते? औद्योगिक क्रांती काळातील इतर यंत्रशोध कोणते लागले? हा प्रश्न मे 2009च्या परीक्षेला विचारला गेला. असेच इतर महत्त्वाचे प्रश्न जे उद्दिष्टांवर आधारित आहेत ते प्रश्न आणि त्यांची उत्तरे धमाल प्रकाशनाच्या या मार्गदर्शकामध्ये देण्यात आलेली आहेत. इथे आपला तिसरा घटक संपतो. पुढील घटकाचं नाव आहे 19व्या शतकातील राष्ट्रवादाची वाटचाल, इटली व जर्मनी. घटक चौथा नाव आहे 19व्या शतकातील राष्ट्रवादाची वाटचाल, इटली व जर्मनी. या घटकात 19व्या शतकात राष्ट्रवादाची संकल्पना कशी रुती, ती फ्रेंच क्रांतीतून कशी आकाराला आली, इटली व जर्मनीचे एकीकरण तसेच क्रांतीतून उदयाला आलेली स्वातंत्र्य, समता व बंधुत्व इत्यादी मूल्यांचा विचार करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. राष्ट्रवाद म्हणजे काय व तो कसा विकसित झाला ते सांगता येणे. 2. इटलीतील राष्ट्रवादाचा उदय व एकीकरणातील टप्पे स्पष्ट करता येणे. तिसरं उद्दिष्ट आहे जर्मन राष्ट्रवादाचा उदय व एकीकरणातील टप्पे स्पष्ट करता येणे. आणि चौथं आणि शेवटचं उद्दिष्ट आहे इटली व जर्मनी एकीकरणातील नेत्यांचे योगदान सांगता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे इटलीच्या एकीकरणातील जोसेफ मॅझिनीच्या कामगिरीचे मूल्यमापन करा. हा प्रश्न मे 2006, ऑक्टोबर 2007, मे 2009, मे 2010, मे 2013 आणि 2015च्या परीक्षांमध्ये विचारला गेला होता. त्याचप्रमाणे जर्मनीच्या एकीकरणाचे विविध टप्पे कोणते? जर्मनीच्या एकीकरणाचे विविध टप्पे कोणते? हा प्रश्न मे 2005, ऑक्टोबर 2007, मे 2008, ऑक्टोबर 2009, मे 2012 आणि मे 2015च्या परीक्षेमध्ये विचारला गेला. असेच इतर काही महत्त्वाचे आणि परीक्षांना विचारले गेलेले प्रश्न मार्गदर्शकात समाविष्ट करण्यात आलेले आहेत. इथे घटक चौथा संपतो. घटक पाचवा. पाचव्या घटकाचं नाव आहे वसाहतवाद व साम्राज्यवाद ह्यांचे स्वरूप, विस्तार, कारणे व परिणाम. वसाहतवाद व साम्राज्यवाद ह्यांचे स्वरूप, विस्तार, कारणे व परिणाम या घटकामध्ये औद्योगिक क्रांतीने वसाहतवादास कशी चालना दिली. वसाहतवादाचे मोठे स्वरूप म्हणजे साम्राज्यवाद. क्रांतीनंतर साम्राज्यवाद फोफावला. युरोपातील अनेक राष्ट्रांनी आशिया व आफ्रिका खंडात वसाहती स्थापन केल्या आणि विकास साधला. या स्पर्धेत इटली व जर्मनी मागे होती. इत्यादी घटनांचा या घटकामध्ये अभ्यास करणार आहोत. इत्यादी घटनांचा या घटकात अभ्यास करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत. 1. वसाहतवादाचा उदय
व अर्थ स्पष्ट करता येणे. दुसरं उद्दिष्ट आहे साम्राज्यवादाच्या उदयाची कारणे व परिणाम स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे नवसाम्राज्यवादाच्या उदयाची प्रमुख कारणे थोडक्यात स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2006, नोव्हेंबर 2006, ऑक्टोबर 2009, मे 2010 आणि मे 2013च्या परीक्षांमध्ये विचारला गेला. त्याचप्रमाणे आधुनिक साम्राज्यवादाचे परिणाम स्पष्ट करा. आधुनिक साम्राज्यवादाचे परिणाम स्पष्ट करा हा प्रश्न मे 2006, नोव्हेंबर 2006, मे 2008, मे 2010, मे 2011 आणि मे 2016मध्ये विचारला गेला. असेच काही महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्न आणि त्यांची उत्तरे धमाल प्रकाशनाच्या या मार्गदर्शकामध्ये सामावलेली आहेत. इथे घटक संपतो. पुढील घटक आहे पुढील घटकाचं नाव आहे युरोपीय राष्ट्रांचा आफ्रिका खंडातील विस्तार व त्याचे परिणाम. युरोपीय राष्ट्रांचा आफ्रिका खंडातील विस्तार व त्याचे परिणाम या घटकामध्ये युरोपीय राष्ट्रांनी आफ्रिका व आशिया खंडात साम्राज्य विस्तारासाठी केलेले प्रयत्न, धाडसी प्रवाशांनी या खंडात केलेला प्रवेश, आफ्रिका खंडाचे वसाहतवादामुळे झालेले विभाजन, त्याचे परिणाम इत्यादी मुद्द्यांचा विचार करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत. 1. आफ्रिका खंडाची भौगोलिक स्थिती स्पष्ट करता येणे. 2. आफ्रिका खंडात युरोपीय वसाहती कशा स्थापन झाल्या ते सांगता येणे. आणि तिसरं उद्दिष्ट आहे विभाजनाचे परिणाम स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारावरून आफ्रिकेच्या विभाजनाचे परिणाम काय झाले हा प्रश्न मे 2013, मे 2014 आणि मे 2015च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारला गेला. तसेच बोअर युद्धे यावर थोडक्यात माहिती लिहा. बोअर युद्धे यावर थोडक्यात माहिती लिहा हा प्रश्न मे 2007, ऑक्टोबर 2007, मे 2008 आणि मे 2010च्या परीक्षांमध्ये विचारला गेला. अशाच प्रकारचे काही प्रश्न व त्यांची उत्तरे धमाल मार्गदर्शकामध्ये दिलेली आहेत. इथे आपला घटक संपतो. पुढील घटकाचं नाव आहे युरोपीय राष्ट्रांचा आशिया खंडातील विस्तार व त्याचे परिणाम. युरोपीय राष्ट्रांचा आशिया खंडातील विस्तार व त्याचे परिणाम या घटकात युरोपमधील इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल आणि आशिया खंडातील जपान ह्या राष्ट्रांनी केलेला साम्राज्य विस्तार, त्यासाठी अवलंबिलेले मार्ग, वसाहतींवर झालेला परिणाम इत्यादी मुद्द्यांचा विचार करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. साम्राज्य विस्ताराचे स्वरूप व मार्ग स्पष्ट करता येणे. 2. साम्राज्य विस्ताराचे परिणाम व फायदे सांगता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे साम्राज्य विस्ताराचे परिणाम काय झाले हा प्रश्न मे 2007 आणि मे 2014च्या परीक्षांमध्ये विचारला गेला. त्याचप्रमाणे इंग्लंडच्या साम्राज्य विस्तारामुळे आशियाई राष्ट्रांवर झालेल्या परिणामांची चर्चा करा हा प्रश्न नोव्हेंबर 2006च्या परीक्षेत विचारला गेला. असेच इतर काही
महत्त्वाचे प्रश्न मार्गदर्शकामध्ये समाविष्ट केलेले आहेत. इथे घटक संपतो. पुढे आहे घटक 8वा. आठव्या घटकाचं नाव आहे औद्योगिक क्रांतीचे युरोपवर परिणाम. औद्योगिक क्रांतीचे युरोपवर परिणाम या घटकामध्ये औद्योगिक क्रांतीचे झालेले आर्थिक व सामाजिक परिणाम, विषमतेविरुद्ध तयार झालेल्या कामगार चळवळीचे स्वरूप, तसेच नव्याने उदयास आलेल्या लोकशाही संकल्पना इत्यादी मुद्द्यांचा विचार करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिली आहेत. 1. औद्योगिक क्रांतीचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम स्पष्ट करता येणे. 2. विषमतेविरुद्ध तयार झालेल्या कामगार चळवळीचे स्वरूप स्पष्ट करता येणे. आणि तिसरं उद्दिष्ट आहे लोकशाहीच्या नव्या संकल्पना कशा विकसित झाल्या ते सांगता येणे. या उद्दिष्टांच्या आधारावर औद्योगिक क्रांतीचे आर्थिक परिणाम स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2014च्या परीक्षेला होता. त्याचप्रमाणे आधुनिक लोकशाहीची वैशिष्ट्ये कोणती? हा प्रश्न मे 2009, मे 2013, मे 2014 आणि मे 2016च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारला गेला. अशाच प्रकारचे उद्दिष्टांवर आधारित काही महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्न व त्यांची उत्तरे धमाल प्रकाशनाच्या या मार्गदर्शकात देण्यात आलेली आहेत. इथे घटक संपतो. पुढे घटक 9वा. घटक 9वा नाव आहे औद्योगिक काळातील समाजवादी आणि साम्यवादी तत्त्वज्ञानाचा उदय व चळवळी. औद्योगिक काळातील समाजवादी आणि साम्यवादी तत्त्वज्ञानाचा उदय व चळवळी या घटकात औद्योगिक काळातील समाजवादी व साम्यवादी तत्त्वज्ञानातील काही टप्पे, 1914 मधील पहिल्या महायुद्धापूर्वी झालेली तीव्र स्पर्धा इत्यादी मुद्द्यांचा विचार करणार आहोत. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. समाजवादी तत्त्वज्ञानाच्या विकासातील टप्पे स्पष्ट करता येणे. 2. 1848च्या क्रांतीचे स्वरूप स्पष्ट करता येणे. आणि तिसरं उद्दिष्ट आहे 19व्या शतकातील साम्यवादाची वाटचाल स्पष्ट करता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे प्रमुख समाजवादी विचारवंतांची थोडक्यात माहिती लिहा. हा प्रश्न मे 2006, मे 2008 आणि मे 2016च्या परीक्षांमध्ये विचारला गेला होता. तसेच समाजवादाच्या उदयाची कारणे सांगून त्याची मूलतत्वे स्पष्ट करा. हा प्रश्न नोव्हेंबर 2006, मे 2013 आणि मे 2014च्या परीक्षांमध्ये होता. असेच काही महत्त्वाचे प्रश्न मार्गदर्शकात दिलेले आहेत. इथे घटक संपतो. पुढील घटकाचं नाव आहे पहिले जागतिक युद्ध, कारणे व परिणाम, संक्षिप्त आढावा. घटक 10वा नाव आहे पहिले जागतिक युद्ध, कारणे व परिणाम, संक्षिप्त आढावा. या घटकामध्ये युरोपच्या राजकारणात पडलेले 2 गट
त्यांनी निर्माण केलेली युद्धाची परिस्थिती, युद्धाची कारणे, युद्धाची वाटचाल, जर्मनीचा पराभव, शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष वुडरॉ विल्सन यांनी केलेले प्रयत्न, पॅरिस शांतता करार, जर्मनीवर लादलेल्या अटी इत्यादी मुद्द्यांचा विचार या घटकात करण्यात आलेला आहे. अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत. पहिल्या महायुद्धापूर्वीची पार्श्वभूमी व कारणे स्पष्ट करता येणे, महायुद्धाची वाटचाल स्पष्ट करता येणे आणि तिसरं उद्दिष्ट आहे महायुद्धाचे झालेले परिणाम सांगता येणे. या उद्दिष्टांच्या आधारे पहिल्या महायुद्धाची कारणे सविस्तर स्पष्ट करा. हा प्रश्न मे 2005, मे 2007, मे 2009 आणि ऑक्टोबर 2009च्या परीक्षांमध्ये विचारला गेला. तसेच पहिल्या महायुद्धाचे जागतिक परिणाम काय झाले हा प्रश्न नोव्हेंबर 2006, मे 2008, मे 2010 आणि मे 2011च्या अंतिम परीक्षांना विचारला गेला. अशाच प्रकारचे उद्दिष्टांवर आधारित काही महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्न धमाल प्रकाशनाच्या या मार्गदर्शकामध्ये समाविष्ट केलेले आहेत. इथे आपले पुस्तक दुसरे संपते. पुढे पुस्तक तिसरे, आशिया खंडातील राष्ट्रवाद, चीन आणि भारत या पुस्तकाचा व्हिडिओ सुरू होईल.